श्री गजानन विजय ग्रंथाच्या 8व्या अध्यायात श्री गजानन महाराजांच्या कृपेने भक्तांवर आलेले संकट कसे दूर होते याचा अत्यंत अर्थपूर्ण प्रसंग वर्णन केला आहे। या अध्यायातून संतांचे सर्वज्ञत्व, करुणा आणि भक्तांचे रक्षण करण्याची अद्भुत शक्ती स्पष्टपणे दिसून येते। एकदा शेगावचे कारभारी खंडू पाटील यांनी मर्या महार नावाच्या माणसाला अकोल्याच्या पोलीस ठाण्यात एक पत्र घेऊन जाण्यास सांगितले, पण मर्या महार हा देशमुखांच्या बाजूचा असल्यामुळे त्याने ते काम करण्यास नकार दिला आणि खंडू पाटील यांचा अपमानही केला। रागाच्या भरात खंडू पाटील यांनी काठीने त्याच्या हातावर मारले, त्यामुळे त्याचा हात मोडला आणि तो बेशुद्ध पडला। ही घटना मर्या महारच्या नातेवाईकांनी देशमुखांना सांगितली। त्यांनी ही संधी साधून खंडू पाटील यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली। त्यामुळे खंडू पाटील यांना अटक होण्याची भीती निर्माण झाली। ही बातमी ऐकताच खंडू पाटील खूप घाबरले। ते ताबडतोब श्री गजानन महाराजांच्या चरणी गेले आणि संपूर्ण प्रसंग त्यांना सांगितला। त्यांनी अत्यंत दुखी मनाने असेही सांगितले की अपमान सहन करण्यापेक्षा मृत्यूच बरा वाटतो। महाराजांनी त्यांना शांत केले आणि धीर देत सांगितले, घाबरू नकोस, तुला काहीही होणार नाही। महाराजांच्या कृपेने खंडू पाटील यांच्यावर आलेले संकट दूर झाले आणि त्यांना अटक झाली नाही। यानंतर काही तेलंगी ब्राह्मण शेगाव येथे आले होते। ते वेदांचे मंत्र म्हणत होते, परंतु त्यांच्या मंत्रोच्चारात चूक होत होती। तेव्हा श्री गजानन महाराजांनी स्वतः योग्य मंत्र उच्चारून त्यांची चूक दाखवून दिली। तसेच वेदांचे ज्ञान केवळ उदरनिर्वाहासाठी वापरू नये, तर ते श्रद्धा आणि भक्तिभावाने आचरणात आणावे असा महत्त्वाचा उपदेश केला। या अध्यायातून आपल्याला समजते की संत सर्वज्ञ असतात आणि भक्तांवर आलेल्या संकटाच्या वेळी ते त्यांच्या पाठीशी उभे राहतात। संतांवर दृढ श्रद्धा ठेवली तर त्यांच्या कृपेने संकट दूर होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते। गणगण गणात बोते, जय गजानन महाराज। असेच आणखीनही अध्यायाचे सार पाहायला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर सारची माहिती आवडली असेल तर तसं कमेंट करूनही सांगा।